नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 38 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे आणि इथे तुम्हाला पुढे दाखवते. मापे लिहून घेतलेली आहेत ती पेपरवरती. त्याच्या मापाने इथे कटिंग करणार आहे. इथे मी पेपरवरती कटिंग करून दाखवणार आहे. तर इथे मापे लिहून घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवते. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच, कारण कस्टमर आहे ते हायटेड आहेत, त्याच्यामुळे 15 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. छाती आहे 38 इंच, कमर घेर आहे 33.5 इंच आणि पुढील गळा 6.5 इंच आहे. पाठीमागचा गळा 10 इंच, बाही लंबाई 4 इंच आहे आणि दंडगेर 13.5 इंच आहे. याच्या मापाने आपल्याला इथे मापे टाकायची आहेत. तर पहिल्यांदा इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची 15 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच घेतले आणि इथे खाली सरळ रेष आखून घेतली. ब्लाऊजच्या पूर्ण उंचीमध्ये 1 इंच घ्यायचे. आता इथे शोल्डरचे माप लिहायला विसरली होती. तर शोल्डर आहे 15 इंच, त्याच्यामध्ये डीपने गळा आहे, तर इथे शोल्डरचे अर्धे करायचे. इथे 7.5 इंच घेतले आणि डीपने गळा आहे, तर त्याच्यामधून पूर्ण शोल्डरचे अर्धे करून त्याच्यामध्ये 2 इंच मायनस करायचे कधी पण. तर इथे 5.5 इंच येते. तर आपल्याला इथे 5.5 इंचाची माप टाकायचं आहे. इथे तुम्हाला दाखवते 7.5मधून मी 2 इंच मायनस केले, 5.5 इंच आले. तर ते 5.5 इंच शोल्डरसाठी घ्यायचं आहे. इथे मी शोल्डरचं माप टाकून घेते 5.5 इंच. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला मुंड्याचे माप टाकायचं आहे. तर मुंड्यासाठी इथे मी 6 इंच घेतलेले आहे. इथून सरळ रेष आखून घेतली. आता इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा 9.5 इंच घ्यायचे. इथे मी 9.5 इंचावर माप टाकून घेतले, प्लस 1.5 इंच घेतले मार्जिनसाठी. इथे तुम्हाला लिहून दाखवते. मुंड्यासाठी 6 इंच घेतले आणि शोल्डर 5.5 इंच घेतलेले आहे. आता इथे शोल्डर मी गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहे, कारण कस्टमरला गळा रुंदी जी शोल्डर तयार आहे ती 2 इंचाची पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या कस्टमरला जास्त शोल्डर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2 इंच गळा रुंदी घेऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता 2 इंचाची पट्टी तयार होते. जेवढी शोल्डर घेतलेली आहे त्याच्यामधून मी 1.5 इंच मायनस केले. तुम्हाला जर इथे दाखवते 2.5 इंचाची पट्टी किंवा 2.25 इंचाची तयार पाहिजे, तर तेवढे माप टाकायचे आणि जेवढे पण गळारुंदी येतील तेवढे गळारुंदी येईल. इथे 2 इंचाची 2.5 इंचाची तयार शोल्डर पट्टी हवी असेल तर गळारुंदी 2 इंच घ्यायची. इथे तुम्हाला दाखवते. इथे गळारुंदी 2 इंच आलेली आहे, पण इथे मी गळारुंदी 2.5 इंच घेणार आहे, कारण शोल्डर तयार पट्टी 2.5 इंचाची पाहिजे. 2 इंचाची पाहिजे म्हणून इथे मी 1/2 इंच डाऊन करून घेतले. कधी पण गळ्याच्या साईडला 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे, म्हणजे तुमची कधीच शोल्डर उतरणार नाही ब्लाऊजची. इथे मुंड्यासाठी मी 1.25 इंचावर माप टाकून घेतले. इथे मी मुंड्याच्या साईडला फोल्ड करून घेतले आणि तिथून आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देखील गोलाकार काढून घेऊ शकता. इथे मी मुंड्याचा आकार काढून घेतला. आता पाठीमागचा गळा इथे 10 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे, शोल्डरमध्ये जाईल. तर इथे मी 1/2 इंच डाऊन करून घेतलेले आहे गळ्याच्या साईडला. तिथून आपल्याला मेजर टेप ठेवायची आहे आणि खालच्या साईडला 10.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे तुम्ही 3.5 इंचाचा गळा घेऊ शकता, 3 इंचाचा देखील घेऊ शकता. इथे मी गळारुंदी 3 इंच घेतली खालच्या साईडची. कस्टमरला जास्त ब्रॉड पाहिजे असेल तर 3.5 इंचाचा गळा घ्या. इथे मी गळ्याला गोलाकार काढून घेतला. इथे कमरचे माप टाकायचं आहे. कमर 33.5 इंच आहे, त्याचे इथे मी 1.25 इंचावर माप टाकून घेतले, 8.25 इंचावर, आणि 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. आता आपल्याला इथे टक्सचे माप टाकायचं आहे. तर मेजर टेप मी फोल्ड करून घेतली आणि इथे 5 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे.
आणि सरळ रेष आखून घ्यायची. ही आपली पाठीमागची टक्स झाली. इथे पाठीमागच्या मुंड्याची गोलाई मी मापून दाखवते. वरच्या साईडला अर्धा इंच जाईल, 9.25 इंच आलेले आहे. इथे मी तुम्हाला लिहून दाखवते की पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच घेतलेली आहे आणि हा 6 इंचाचा मुंडा घेतला आणि इथून 1.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे 0.75चे. आणि इथे 9.5 इंच छातीची माप टाकलेले आहे. छातीचा चौथा प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले आणि इथे टक्स उंची 5 इंच घेतली आणि दोन्ही साईडला अर्धा इंच घेतले. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झाले. आता इथे मी खालच्या साईडला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे, तर खालच्या साईडला एक पेपर ठेवून घेतलेला आहे. पाठीमागच्या भागाचे जे माप आहे त्याच्या मापाने मी कटिंग करून घेतली मुंड्याची साईडला. इथे मी पुढच्या भागाचे माप टाकून घेते. तर शोल्डर 5.5 इंच घेतली होती आणि मुंड्याची उंची 6 इंच. त्याच्या मापाने इथे मी सरळ रेष आखून घेतली. गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती. गळ्याच्या साईडला 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे. इथे ब्लाऊजची पूर्ण उंची मी 16 इंच घेतलेली होती. इथे खालच्या साईडला अर्धा इंच पेपर कमी पडतो, तर पुढचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच जास्त असतो, तर अर्धा इंच खालच्या साईडला पेपर कमी पडतो. इथे पुढच्या गळ्याची उंची 6.5 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचे. तर इथे मी 7 इंचावर माप टाकून घेते आणि खालच्या साईडला इथे मी 2.5 इंच माप घेतलेले आहे. तुम्ही पुढच्या गळ्याची रुंदी खालच्या साईडची 2.5 इंच किंवा 2 इंच 2.25 इंच घेतली तरी पण चालेल. जास्त 3 इंच किंवा ब्रॉड घेऊ नका, त्याच्यामुळे शोल्डर उतरू शकते. वरच्या साईडला मी छातीचे माप टाकून घेतले आणि ते खालच्या साईडला इथे मी कमरेचे माप टाकून घेतलेले आहे. इथे तुम्हाला दाखवते अर्धा इंच पेपर खालच्या साईडला कमी पडतो, तर मी योगपट्टी कटिंग झाल्यानंतर दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेईन. इथे आतल्या साईडला अर्धा इंच घेतले मुंड्याच्या साईडला आणि इथे सरळ रेष आखून घेतली. आता इथे मी पुढच्या साईडला 1.25 इंच घेतलेले आहे पाठीमागच्या मुंड्याची गोलाई. तेवढेच माप इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी देखील घ्यायचं आहे. तर इथे मी अशा प्रकारे गोलाकार काढून घेतला. इथे मी योगपट्टीचे माप टाकून घेते 3 इंचावर आणि बगलच्या साईडला आपल्याला फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे. इथे वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे कटोरीचा गोलाकार येण्यासाठी. आता आपल्याला इथे कटोरीचे माप टाकायचं आहे. इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली आणि इथे 1/2 इंच डाऊन करून घेतलेले आहे. पुढच्या गळ्याची उंची 7 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 6 इंच. आता इथे तुम्हाला दाखवते की कटोरीचे माप कसे काढायचे. तर छाती आपली असते त्याच्यामध्ये 6 इंचने भागायचं आणि त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करायचे. तर इथे मी कटोरीची रुंदी घेतलेली आलेली आहे 5.75 म्हणजे 5.25 इंच. तर इथे मी 5.25 इंचावर माप टाकून घेते. कधी पण कटोरीचे माप काढायचं असेल तर हा ट्रिक्स नक्की वापरा तुम्ही प्रत्येक छातीसाठी. छातीचा 6वा भाग काढायचा आणि त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करायचे. तर इथे मी मुंड्याच्या साईडहून 2.5 इंचावर माप टाकून घेतले. पुढच्या साईडहून माप टाकायचं आहे. आता इथे मी कटोरीचा आकार काढून घेते. थोडासा आतल्या साईडहून आकार आलेला आहे, जिथे आपण 2.5 इंचाचा पॉईंट केला होता त्याच्या आतल्या साईडला. अजून थोडासा मी आकार काढून घेते कटोरीचा अशा प्रकारे. इथे योगपट्टी 3 इंच घेतलेली आहे, तर अर्धा इंच खालच्या साईडला कमी पडते.
तर इथे मी लिहून घेते की अर्धा इंच वाढवण्याचे आहेत. पेपर कटिंग करते वेळी मी पुढे वाढवून घेईन. अशा प्रकारे इथे पुढच्या भागाचे मापे टाकून झालेले आहेत. इथे मी योगपट्टी कटिंग करून घेते. पेपर कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते. इथे 1/2 इंच डाऊन करून घेतले होते, ते देखील कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे पुढच्या भागाचे कटिंग झालेले आहे. आता इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि जे कटोरीची कटिंग करून घेतले होते ते ठेवून घेतले आणि साईडून आहे तसेच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी साईडून मार्किंग करून घेतले कटोरीच्या साईडून. तर आपल्याला इथे आता कटोरी वाढवायची आहे. तर इथे मी दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवून घेतले. इथून 1/2 इंच वाढवायचं आहे आणि इकडून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. इथे मी कटोरीच्या साईडून आकार काढून घेतला अशा प्रकारे. आता इथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे. इथे मी 1.5 इंच वाढवून घेतले, तुम्हाला लिहून दाखवते. इथून 1.5 इंच वाढवून घेतलेले आहे. इथून 1/2 इंच घेतले आणि इथून अर्धा इंच. तर आपल्याला इथे टक्स पॉईंटसाठी मेजर टेप ठेवून घ्यायची आणि ते फोल्ड करून घ्यायची. इथून वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे, सरळ रेष आखून घेते. त्याच्यानंतर इथे खालच्या साईडला देखील 1.5 इंचच वाढवून घ्यायचा आहे. आता हा जो पॉईंट आहे तो इकडून आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. जेवढे आपण साईडून वाढवून घेतलेले आहे तेवढेच आपल्याला टक्स रुंदीचे माप टाकायचं आहे. तर इथे मी दोन्ही साईडून 1.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवले. आता इथे मी कटिंग करून घेते. कटोरी कटिंग करून झाल्यानंतर परत एकदा फोल्ड करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जे पेपर आहे ते अशा प्रकारे कटिंग करायचे. इथे मी 1.5 इंचावर परत एकदा माप टाकून घेते आणि इथून क्रॉसमध्ये आपल्याला 2.5 इंचावर माप टाकायचं आहे. अशा प्रकारे फोल्ड करून घेतले आणि जिथे पॉईंट आहे तिथे कट देऊन घेतला. तर आपला हा कटोरीचा पॉईंट आलेला आहे टक्स देण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला इथे कटोरी इथे तुम्हाला तयार भेटलेली आहे. इथे योगपट्टी जी कटिंग करून घेतलेली होती ती ठेवून घेतली. खालच्या साईडला अर्धा इंच पेपर कमी पडत होता, तर इथे मी अर्धा इंचावर माप टाकून घेतले आणि योगपट्टी आपण जी कटिंग करून घेतलेली आहे ती अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे. इथे मी योगपट्टी वाढवून घेतली. हा आपला पुढचा साईड आहे. तर इथे मी पुढच्या भागाचे कटिंग करून घेतले. पाठीमागच्या भागाची जी उंची माप टाकून घेतलेली होती कटिंग करायची राहिली होती, तर इथे मी पेपर कटिंग करून घेतले. इथे मी आता आपल्याला स्लीवचे माप टाकायचं आहे. तर मुंड्याची जी गोलाकार येतो पाठीमागच्या साईडचा तो मापून घ्यायचा. परत एकदा तुम्हाला दाखवते. इथे 10 इंच आलेले आहे. 10 इंचामध्ये पण कमी आलेले आहे, तर इथे मी 9.25 इंचावर माप टाकून घेतले. इथे अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल. म्हणजे आपली मुंड्याची जी गोलाकार आहे तो 18.5 इंच येतो पूर्ण मोजून घेतला तर त्याच्या मापाने इथे मी मापे टाकून स्लीव्स कटिंग करून घेतले. स्लीवची पूर्ण उंची इथे मी 5 इंच घेतली. दंडगीर 13.5 इंच होता,
तर त्याच्या मापाने इथे मी मापे टाकून घेतलेले आहेत. इथे 9.25 इंचावर माप टाकून घेतले, तुम्हाला दाखवते. इथे 9.25 इंचावर मार्किंग करून घेतले आणि प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतलेले आहे. इथे 5 इंच उंची घेतली होती, तर इथे मी 3 इंचावर डाऊन करून घेतलेले आहे आणि पुढच्या भागाचे देखील इथे मी कटिंग करून घेतलेले आहे. अशा प्रकारे इथे मी पूर्ण 38 छातीचे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे ते तुम्हाला सांगितलेले आहे.